नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। माझं नाव किरण मंचेकर आहे। स्पेशल रवा बनवते, तर आपण त्याची सामग्री आणि कशी बनवते त्या प्रकार बघूया। चला आपण जाऊया किचनमध्ये। मम्मी, रवा बनवायचे साहित्य सांग। डालडा है आणि हा गरम पाणी पहिला आपण काय टाकायचं त्याच्यात डालडा टाकायचं। डालडा किती लागते? अर्धा किलो रवाचा अर्धा किलो डालडा। याच्यामध्ये टाकायचं रवा, चांगला असा भाजायचा, एकदम लाल होईपर्यंत भाजायचं। थोडा कमी पडला म्हणून मी जरा डबल टाकला। लालसर झाला ना, आता पहिला सफेद होता ना, आता लालसर। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केली टाकायची। केली किती टाकायची? आपल्याला पाहिजे 1 ताक 2 ताक, असं काय नाही, काही टाकायला पाहिजे असं नाही। 1-2 टाकायची, नसली तरी काय चालतं, तरी नसली तर चालेल। हा सगळा रवा ना तुपामध्ये भाजला पाहिजे। तुपामध्ये भाजला पाहिजे। केली टाकली ना, आता लालसर झाला। आता गॅस स्लो करायचा, एकदम स्लो करायचा। त्याच्यामध्ये दूध टाकायचं। दूध किती टाकायचं? दूध अर्धा लिटर। त्याच्यानंतर थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी गरमच टाकायचं, थंड नाही टाकायचं। गरम पाणी गरमच टाकायचं।
मी बघा अजून पाणी पाहिजे काय त्याला वाटत होतं थोडं पाणी पाहिजे थोडं पाणी टाकू शकतो पाणी टाक पाणी गरम टाकायचं त्याच्यामध्ये थंड नाही चेक कर थोडं शिजलंय का नाही ते चेक करतोय करायला तर थोडं वेळ अजून पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं गरम पाणी त्याच्यामध्ये साखर टाकायची साखर किती साखर शेम घ्यायची अर्धा किलो साखर टाकायची अर्धा किलो रवा तर अर्धा किलो साखर साखरेचा काही पाक नाही करायचं साखर त्याच्यातच टाकायचं मला थोडा कमी टाकलं म्हणून मी थोडा कमी केलाय अजून टाकायचं गॅस क्लोज करायचे तेल सुटेपर्यंत जरासा तेल सुटला पाहिजे पहिला आपण डाळला भाजायला घेतो ना त्यातला तेल सुटला पाहिजे प्रसादासारखं बनतो त्याच्यामध्ये टाकायचे काजू बदाम माझ्याकडे थोडं केसरचं पाणी होतं ते टाकलं मनुका टाकलं सगळं काजू बदाम मनुका थोडासा उरलेला राही ना डाटा तो नंतर झाल्याच्या नंतर थोडासा काढून टाकून द्यायचं
प्रसादीसारखा होतो. बघा कसं झालंय, यमटून प्रसादीसारखा होतो. मग मित्रांनो, कशी वाटली मम्मीची रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून सांगा, आणि चॅनलवरती नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईबर करा. तसं भेटूया आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.